महत्त्वाची बातमी सोलापुरातून। सोलापुरात पाण्याअभावी शेतकऱ्याने द्राक्षबाग तोडलेली आहे। तब्बल 8 एकरातील द्राक्षबाग तोडताना शेतकरी भावूक झालाय। शेतीला पाणी नसल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या कासेगाव इथला हा प्रकार आहे। सोलापूरमध्ये पाण्याअभावी अनेक पिकं जी आहेत ती करपून चाललेली आहेत आणि त्यामुळेच संतप्त झालेला शेतकरी जो आहे तो पाण्याअभावी आपली जी बाग आहे ती या ठिकाणी छाटताना दिसत आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने ही परिस्थिती जी आहे ती ग्रामीण भागामध्ये ओढवलेली आहे। खरं तर द्राक्षाची ही बाग आहे, जवळपास 8 एकरावरती ही बाग जी आहे ती या शेतकऱ्याने फुलवलेली होती आणि तळहाताच्या पोडाप्रमाणे ही बाग जी आहे ती या शेतकऱ्याने जपलेली होती। मात्र आता परिस्थिती अशी आली की ही स्वतःच वाढवलेली बाग जी आहे ती अक्षरशः तोडून या ठिकाणी काढावी लागते, त्याला कुऱ्हाड कोयता लावावा लागतोय। अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवलेली एकंदरीत चित्र आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे। आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावामध्ये आणि आपण पाहतोय खरं तर द्राक्षाची ही बाग आहे ती या ठिकाणी जमीनदोस्त स्वतः शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय विदारक परिस्थिती या कासेगावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, दक्षिण सोलापूर, कासेगाव।